घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता शर्वरीची वाट लावण्याचं काम हे राहुलनेच केलेलं असतं। विक्रांतच्या खुनामध्ये पळून घेऊन जाताना पाहिल्यामुळे इथे ऐश्वर्या आणि सारंग या दोघांना पोलिसांनी अटक केलेलं असतं। विक्रांतच्या खुनाचा आरोप त्यांच्यावरती टाकल्यानंतर शर्वरी आणि राहुल दोघांना भयंकर आनंद झालेला असतो। आपल्या रस्त्यातला काटा निघून गेला असं दोघांनाही वाटत असतं। पहिला काटा म्हणजे विक्रांत आणि दुसरा काटा म्हणजे ऐश्वर्या। त्यामुळे इथे राहुल रात्रीच्या अंधारामध्ये शर्वरीला भेटायला येतो आणि आनंद साजरा करत असतो। पण प्रेक्षकांनो, तो आनंद आता खूप वेळ टिकून राहत नाही, कारण स्वतः शर्वरीनेच इथे आता विक्रांतला वाचवण्याचा प्रयत्न केलेला असतो। पण इथे विक्रांत मात्र स्वतःची कातडी वाचवण्यासाठी शर्वरीला टार्गेट करतो। तो म्हणत असतो की खून मी नाही, शर्वरीने केलेला आहे। येणाऱ्या भागामध्ये इथे आता विक्रांतने स्वतःची कातडी वाचवण्यासाठी शर्वरीला टार्गेट केलेलं असतं। विक्रांतचा खुनी म्हणून पोलिसांना तिचं नाव सांगितलेलं असतं। त्यामुळे विक्रांतचा जबाब नोंदवून इथे पोलिसांनी शर्वरीला अटक केलेली असते आणि विक्रांतनेच शर्वरीला कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकवलेले असते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, इथे आता विक्रांतला अरेस्ट करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतलेला असतो, कारण जानकी सगळ्यांना ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत असते की या वेळेला ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी यांनी काहीसुद्धा केलं नाही आहे, त्यांची काही चूक नाही। पण तरीसुद्धा सौमित्र आणि ऋषिकेश हे खूपच जास्त विचित्र वागत असतात। ते जानकी आणि अवंतिकावरती विश्वास न ठेवता फक्त आपल्या भावावरती सारंगवरती विश्वास ठेवतात आणि बहीण शर्वरीवरती विश्वास ठेवतात। आणि जानकी जी मुलगी कधीच खोटं बोलत नाही, आपल्या घरच्यांच्या विरोधामध्ये जात नाही, उलट आपल्या घरच्या लोकांना वाचवण्यासाठी ती आउट ऑफ द वे जाऊन त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करते, स्वतःचा जीव पणाला लावते। पण जेव्हा ती काहीतरी सांगते, खरं सांगते, तेव्हा मात्र कुणीही तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नाही। हा प्रकार वारंवार घडत आलाय, म्हणजे अगदी आपण आधीपासून बघितलं तेव्हापासून जानकीला इथे खूप वेळा अग्निपरीक्षा द्यावी लागली। अक्षरशः 10-12 वर्ष त्या कुटुंबासाठी झटूनसुद्धा तिला घरातूनसुद्धा बाहेर काढण्यात आले। तिला इथे वनवासासारखं राहावं लागलंय, फक्त आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी। पण तरीसुद्धा हे सगळं ती सहन करते का? तर तिच्या कुटुंबासाठीच, कारण का तिला घरामध्ये वाद नको, तिला आपलं घर एकत्र बांधून ठेवायचं आहे, आपल्या घराची नींव तिला टिकून ठेवायची आहे। रणदिवे घराणं हे काही साधंसुधं घराणं नाही, रणदिवे घराणं हे खूप मोठं घराणं आहे। त्याला इथे सगळीकडे इज्जत आहे, त्यामुळे त्या घराची इज्जत मोठी सून म्हणून मी राखली पाहिजे, हा अट्टाहास जानकीचा पहिल्यापासूनच असतो। ऐश्वर्याने सुद्धा खूप चुका केल्या। ऐश्वर्याने आधी आपल्या वडिलांच्या इथे अपमानाचा बदला घेतला, तिने इथे रणदिवेंना सळो की पळो करून सोडलं, खूप खूप त्रास दिला। पण शेवटीला नियतीने तिला तिच्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा दिली, हर एक गुन्ह्याची तिला शिक्षा मिळाली आणि त्यामुळे कुठेतरी तिच्यातला जो काही अहंकार होता तो मेला, तिच्यातले वाईट गुण मेले आणि आता ती खरोखर चांगली होण्याचा प्रयत्न करते, खरोखर ती सुधारण्याचा प्रयत्न करते। पण एकदा का इथे माणसाला कानफाट्या नाव पडलं की पडलंच, मग तो किती चांगला वागू दे किंवा चांगलं वागण्याचा प्रयत्न करू दे, पण माणूस त्याच्याकडे बघताना चांगल्या दृष्टिकोनातून बघतच नाही, वाईट दृष्टिकोनातूनच बघत असतो। तसं ऐश्वर्याच्या बाबतीत घडत असतं। तिने स्वतः जीवाची बाजी लावून अवंतिकाला आगीपासून वाचवलं, त्यानंतरला आपल्या घरासाठी सुद्धा ती आता चांगले प्रयत्न करते, शर्वरीला सुधारण्याचा प्रयत्न करत होती। पण ती मुलगी आता ऐश्वर्याचाच राग करत राहिली आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता कसं इथे ऐश्वर्याला समजावावं असं आता वाटत असतं। ऐश्वर्या जानकीला या सर्व गोष्टी सांगते आणि चोरी करत असताना जानकीच राहुल आणि शर्वरीला रंगेहात सुद्धा पकडते। या सगळ्या गोष्टी घडत असतात, पण तरीसुद्धा ऋषिकेश मात्र आपल्या बहिणीच्या वागण्याकडे दुर्लक्षच करत असतो
आणि आता एवढी मोठी घटना घडलेली असते, ते म्हणजे विक्रांतचा खून झालेला असतो. आणि त्या प्रकरणामध्ये इथे आता ऐश्वर्या आणि सारंग दोघेजण जेलमध्ये असतात. तेव्हा जानकी ओरडून ओरडून सांगत असते की त्या दोघांनी खून नाही केला आहे आणि तो खून शर्वरी वंश आणि राहुलने केला आहे असं म्हणते. तेव्हा सगळेजण तिला इतकं बोलतात, अक्षरशः सुमित्रा जानकीच्या थोबाडीसुद्धा देते आणि त्याचबरोबर इथे आपल्या मुलीने असं काही केलंच नाही आहे असं सांगते. ऋषिकेश, सौमित्र सगळेजण इथे जानकीला बोलतात. म्हणजे जानकी त्या घरासाठी काही महत्त्वाचीच नाही आहे, अजिबात एक्झिस्ट करत नाही, याशा पद्धतीचं बोलणं जानकीला ऐकावं लागतं. अगदी शर्वरीची माफीसुद्धा मागावी लागते आणि ऋषिकेशच्या सांगण्यावरून ती शर्वरीची माफी मागते. तेव्हा इथे आता अवंतिका मात्र एक जाऊ म्हणून जानकीच्या पाठी खंबीरपणे उभी असते. ती आता अवंतिका तिला साथ देते आणि म्हणते, वहिनी, कुणाचा तुमच्यावरती विश्वास असो किंवा नसो, एवढ्या वर्षात मला एक गोष्ट तर कळली आहे, तुम्ही कधीच खोटं बोलत नाही आणि कुणावरतीही चुकीचे आरोप करत नाही. माणूस चुकतो, पण तुम्ही कधीही जाणून बुजून चुकला नाही आहात. आपल्या कुटुंबासाठी तुम्ही काय काय केलं हे सगळेजण विसरले असतील कदाचित, पण मी विसरलेली नाही आहे. तुम्ही या घरासाठी आणि घरातल्या माणसासाठी किती आणि काय सहन केलं आहे ते. त्यानंतर अवंतिका तिच्या बाजूने असते, त्यामुळे त्या दोघींनी आता एक प्लॅन तयार केलेला असतो. तेव्हा इथे जानकी आणि अवंतिका म्हणतात की आता आपण आहे ना शर्वरीला असं एक्सपोज करायचं ना की राहुल आणि शर्वरीमध्येच भांडण लागलं पाहिजे. नक्की गुन्हेगार कोण आहे ना ते आता आपण शोधून काढूया, पण वेगळ्या पद्धतीने. तर ती पद्धत काय असते, आता जानकी आणि अवंतिका दोघीजणी घरामध्ये बोलत असतात जानकीच्या रूममध्ये आणि शर्वरी अवंतिका आणि जानकीचं बोलणं चोरून ऐकत असते. तेव्हा इथे जानकी आणि अवंतिकाचं बोलणं काय सुरू असतं की मला असं वाटतं की आपण शर्वरी वंशांवरती आरोप करायला नकोच होता, कारण त्या बिचाऱ्या इथे विक्रांत भाऊजींचा खून का करतील. मला तर वाटतं आहे ना विक्रांत भाऊजींचा खून इथे आता वंशांनी नाही तर त्या राहुलने केला आहे. हां, राहुल खून करू शकतो, पण शर्वरी वंश कधीच खून नाही करू शकत. मला पूर्णपणे खात्री आहे त्यांना आहे ना ह्या राहुलनेच फसवलं असेल. म्हणजे मी तर म्हणते ते एक वेळ चोरी करतील, एक वेळ त्या इथे माणसाला वाटेल तसं बोलतील, पण कधी त्या खून नाही करू शकणार. एक वेळ त्या अफेअर करतील, पण त्या खून नाही करणार. विक्रांत भाऊजींचा खून शर्वरी वंशांनी नाही तर राहुलनेच केला आहे. मग आता वहिनी आपण काय करायचं, शर्वरीला आपण उगाच या प्रकरणामध्ये अडकवलं असतं नाही का. बरं झालं आपण तिला जास्त काही बोललो नाही, तिची तुम्ही माफी मागितलीत, पण ना मला असं वाटतं की राहुलनेच हे सगळं केलं आहे, बाकी शर्वरी वंशांनी नाही. तेव्हा इथे शर्वरी म्हणते की वा, म्हणजे आता या सगळ्यांना माझ्यावरती नाही तर राहुलवरती संशय आहे. बरं झालं या प्रकरणामधून माझं नाव तरी बाजूला झालं, असं ती आता म्हणते. आणि तेव्हा इथे शर्वरी लगेच निघून जाते. अवंतिका म्हणते, वहिनी चला, आपल्याला जे बोलायचं होतं आणि शर्वरी वंशांनी जेवढं ऐकायचं होतं तेवढं त्यांनी ऐकलेलं आहे. आता आपल्याला जे करायचं आहे ना ते साध्य करायचं आहे, ते आपण करूया. तेव्हा जानकी अवंतिका दोघीजणी पोलीस स्टेशनला येतात आणि इन्स्पेक्टर साहेबांना भेटतात आणि सगळं काही खरं खरं सांगतात. जानकी म्हणत असते, इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला खरं खरं तेच सांगते. हे बघा, मी खोटं बोलत नाही आहे. म्हणजे ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी माझे जाव आणि दीर आहेत म्हणून मी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करते असं सुद्धा नाही. शर्वरी वंश माझ्या नणंद आहेत आणि तो राहुल आहे ना तो त्यांचा मित्र आहे. त्या दोघांचं अफेअर आहे आणि या प्रकरणामध्ये आहे ना मला असं वाटतं की त्यांचा खून हा ऐश्वर्याने किंवा सारंग भाऊजींनी केलेलाच नाही आहे, तर विक्रांत भाऊजींचा खून त्या राहुलनेच केला आहे. आमच्याकडे पुरावासुद्धा आहे, त्या राहुलचा चष्मा. मी तुम्हाला खरंच सांगते इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही वेगळ्या मार्गाने इथे चौकशी तरी करा. चौकशी करून तर बघा ना तुम्ही, तुम्हाला खरं तेच हिच्यामध्ये मिळेल. तेव्हा इथे आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, तुम्ही खरं बोलताय ना, खोटं तर बोलत नाही ना तुम्ही. ती म्हणते, नाही इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला जेवढं सांगितलं ना आता ते सगळं खरं खरं आहे, त्यातला एक शब्दसुद्धा खोटा नाही आहे. तेव्हा ते म्हणत असतात, ठीक आहे, तुम्ही बोलताय तर मी या प्रकरणाची आता नक्कीच कसून चौकशी करेन. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन, असं इथे इन्स्पेक्टर साहेबसुद्धा म्हणतात. ते म्हणतात, चला आमच्याबरोबर, आम्हीसुद्धा येणार आहोत, आम्ही तुम्हाला त्या राहुलचं घर दाखवतो. आणि तेव्हा अवंतिका आणि जानकी दोघीजणी राहुलला घेऊन जातात आणि इथे आता पोलिसांच्या ताब्यात देतात. तिथे आता इन्स्पेक्टर साहेब त्यांच्या टीमबरोबर जानकी आणि अवंतिका असतात.
त्या म्हणतात की हे बघा इन्स्पेक्टर साहेब, हा आहे राहुल आणि ह्यानेच विक्रांत भाऊजींचा खून केला आहे. तेव्हा राहुल म्हणतो, हे काय बोलताय तुम्ही जानकी वहिनी, मी असं काही केलेलं नाही आहे. मी विक्रांतचा खून का करेन आणि तुमच्याकडे काय अरेस्ट वॉरंट वगैरे आहे का? ते म्हणतात अरेस्ट वॉरंट आहे म्हणून तर इथे आलो आहे ना, संशयित म्हणून तुम्हाला अरेस्ट करणार आहोत, तुमची चौकशी करणार आहोत, आम्हाला सहकार्य करा, चला आमच्याबरोबर. राहुल म्हणतो, एक मिनिट, हे बघा मला प्लीज माझ्या लॉयरबरोबर बोलू द्या, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. तेव्हा ते म्हणतात, जे काही बोलायचं आहे ना पोलीस स्टेशनला, आता तुम्हाला कुणाशीही बोलता येणार नाही. तुम्ही विक्रांतचा खून केला आहे संशयित आरोपी म्हणून आम्ही तुम्हाला इथे अरेस्ट करायला आलो आहे. जानकी म्हणते की आमच्याकडे पुरावा आहे राहुल, तो तुझा गॉगल जो तू इथे शर्वरी वंशनच्या रूममध्ये विसरला होतास. तुझ्या लक्षात नसेल पण माझ्या लक्षात आहे. आता तर तू खोटं बोलू शकत नाही. मला पूर्णपणे खात्री आहे की विक्रांत भाऊजींचा खून तुझ्याशिवाय दुसरं कोणी करणारच नाही. इथे बिचारे आता ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी विनाकारण या खुनामध्ये अडकले. ते घाबरून इथे डेथ बॉडी कुठेतरी ठेवायला जाणार होते, पण त्याच डेथ बॉडीबरोबर त्यांना पकडलं. याचा अर्थ असा होत नाही की खून त्यांनी केला आहे. कळलं ना, खरा गुन्हेगार तू आहेस, आम्हाला माहिती आहे. तेव्हा इथे आता राहुलला अरेस्ट करून घेऊन गेल्यानंतर राहुल घाबरलेला असतो. तो म्हणतो, अरे देवा, आता या प्रकरणामध्ये मी एकटा अडकतोय की काय, अशी भीती त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली असते. आता इन्स्पेक्टर साहेब त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जातात. तेव्हा जानकीने आणि अवंतिकाने इन्स्पेक्टर साहेबांना आता आपल्या बाजूने वळवलेलं असतं. त्या म्हणतात की इन्स्पेक्टर साहेब, राहुलच खरा गुन्हेगार आहे आणि जरी तो नसेल ना तरी तुम्ही त्याला असं टॉर्चर करा, असं त्याला मारा तुमच्या ट्रिक्स वापरून की तो खरं बोलला पाहिजे. नक्की गुन्हेगार कोण आहे ना, जरी त्याने खून केला नसेल पण तरीसुद्धा खरा गुन्हेगार कोण आहे हे सुद्धा ते सांगू शकतात. तेव्हा इथे आता जानकी आणि अवंतिका ऐश्वर्याला भेटायला जातात. कारण जेव्हा सारंगला भेटायला ऋषिकेश आणि सौमित्र आलेले असतात ना, तेव्हा ते ऐश्वर्याला नको नको ते बोलतात की तू अति शहाणपणा करतेस, तू मध्ये मध्ये बोलू नकोस, जरा गप्प बस. म्हणजे आपल्या रणदिवेंची बाजू घेऊन ती आता एका माणसाला सुनावते, तरीसुद्धा तिला गप्प केलं जातं, तिला चुकीचं ठरवलं जातं. ऐश्वर्या म्हणते, हे बघ सौमित्र, मी मान्य करते की डेथ बॉडी घेऊन जायला मी नको होतं, मी पॅनिक व्हायला नको होतं, पण शेवटीला या प्रकरणामध्ये कुणी अडकायला नको म्हणूनच मी हे करत होते ना. पण तुम्ही प्लीज मला चुकीचं समजू नका, आम्हाला इथून लवकरात लवकर बाहेर काढा. तेव्हा ऋषिकेश आणि सौमित्र काय म्हणतात, हे बघ सारंग, आम्ही दोघेही तुला बाहेर काढू. ऐश्वर्याला बाहेर काढायचं कोणी बोलतच नाही. तेव्हा ऐश्वर्याला खूप वाईट वाटतं. तिला असं वाटतं की मी काहीच केलेलं नाही आहे, पण या दोघांचा माझ्यावरती विश्वासच नाही आहे. फक्त स्वतःच्या भावाला ह्या प्रकरणातून बाहेर काढण्याचं बोलतात, मला तर कुणीही वाचवण्याचं बोलतच नाही आहे. ती अगदी एकटी पडल्यासारखी झालेली असते. आणि तेव्हा जानकी आणि अवंतिका तिला भेटायला जातात ना, तेव्हा तिला खूप बरं वाटतं. ती म्हणते, बरं झालं जानकी, अवंतिका, तुम्ही इथे आलात तेव्हा मला बरं वाटलं. मला एकटं पडल्यासारखं वाटत होतं गं. मगाशी सौमित्र आणि ऋषिकेश आले होते, ते फक्त सारंगलाच म्हणाले की तुला बाहेर काढू म्हणून, तुला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू. माझ्याकडे साधं त्यांनी बघितलं नाही गं, उलट मला गुन्हेगार असल्यासारखं ट्रीट करून गेले. मला खरंच खूप वाईट वाटलं. जानकी म्हणते, नको काळजी करू ऐश्वर्या, तुम्हाला दोघांना सुद्धा काहीच नाही होणार. असा डाव टाकलाय ना की खरा गुन्हेगार आपोआपच समोर येईल. तेव्हा इथे आता ऐश्वर्या म्हणते, हो का, बरं झालं जानकी. त्यानंतर इथे राहुलला आता पकडलेलं असतं. राहुलला आता पोलिसी खात्याचा धाक दाखवून त्याला चांगला चोप दिल्यानंतर आधी तो खरं बोलायला अजिबात तयार नसतो. आणि हे सगळं शर्वरीने नाही तर तुम्हीच केले, कारण तुमचा त्यांच्या नवऱ्यावरती डोळा होता, शर्वरीच्या पैशावरती डोळा होता, म्हणून तुम्हाला रस्त्यातला काटा बाजूला करायचा होता, म्हणून तुम्ही त्यांच्या नवऱ्याला विक्रांतला मारलत ना. तेव्हा राहुल म्हणतो, हे कुणी सांगितलं तुम्हाला? तर आम्हाला शर्वरीने सांगितलं. तो म्हणतो, खोटं बोलते शर्वरी, मी असं काहीसुद्धा केलेलं नाही आहे आणि ती जानकी आणि अवंतिकासुद्धा खोटं बोलत आहेत. तेव्हा इथे त्यांनी कबुली जबाब दिला आम्हाला, तेव्हा तर आम्ही तुम्हाला अरेस्ट केले ना. तेव्हा इथे लगेच राहुल म्हणतो, खून मी नाही तर शर्वरीने केला आहे, शर्वरीनेच तिच्या नवऱ्याचा खून केला आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करताय? तो म्हणतो, नाही, मी प्रयत्न नाही करत आहे, मी खरं तेच सांगतोय. मी फक्त त्या शर्वरीची साथ दिली. विक्रांतचा खून हा शर्वरीनेच केलेला आहे, हवं तर विचारा तिला, जा जाऊन तिला पकडा. तेव्हा राहुल म्हणतो, ह्या प्रकरणात आता मी एकटा का अडकू? मी जरी खून केला असला तरी शर्वरीला माझं नाव घ्यायची काय गरज होती? तिने सुद्धा स्वतःला वाचवण्याचाच प्रयत्न केला ना. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, विक्रांतच्या श्राद्धाच्या दिवशी इथे आता इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात आणि इथे रडायचं नाटक करणाऱ्या शर्वरीला सुद्धा अरेस्ट करतात. म्हणतात की चला,
खऱ्या गुन्हेगार तुम्हीच आहात हे सिद्ध झालंय. राहुलने तुमचं नाव घेतलेलं आहे. तेव्हा शर्वरी म्हणते, काय राहुलने माझं नाव घेतलंय? मी खरंच सांगते, मी काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की संशयित गुन्हेगार म्हणून आम्ही तुम्हालासुद्धा अरेस्ट करणार आहोत. तेव्हा इथे आता राहुलच्या सांगण्यावरूनच शर्वरीलासुद्धा इन्स्पेक्टर साहेब अरेस्ट करून पोलीस स्टेशनला घेऊन जातात. तर अशा रीतीने स्वतःला वाचवण्यासाठी राहुलने शर्वरीलासुद्धा कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकवलेलं असतं. त्यामुळे इथे खरे गुन्हेगार आता नक्की कोण आहेत हे दोघांमधले एक आता समोर येईलच. पण यामुळे ऐश्वर्या आणि सारंग हे दोघे जण निर्दोष सिद्ध झाले आणि त्यांना सुखरूपरित्या जानकीने वाचवलेलं असतं.